नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, आज आपण गुरुपौर्णिमेबद्दल माहिती पाहणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये गुरु का असावा, गुरुचे काय महत्व आहे, गुरुपौर्णिमा का साजरी करावी, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. मानवी जीवनामध्ये गुरुचे स्थान जलमय, पाण्यासारखे निर्मल व आवश्यक असे आणि मोक्षाचा आसरा किंवा आधार देणारे असावे. ज्याप्रमाणे पाण्याशिवाय मानवी जीवन अशक्य आहे, त्याचप्रमाणे खऱ्या गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आध्यात्मिक प्रगती व मनाची शांती मिळणे कठीण आहे. गुरुचे विचार व आचरण पाशवी वासना आणि संकुचिततेपासून दूर अत्यंत शुद्ध असावे. गुरु शिष्याच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. संतांच्या मते संसाराच्या भवसागरातून पार पडण्यासाठी गुरु हा एकमेव नौकेचा नाविक ठरतो. भारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हजारो वर्षे साजरी केली जात आहे आणि आजही हा उत्सव टिकून आहे. या निमित्ताने सद्गुरू गुरुपौर्णिमेशी संबंधित अनेक कथावर प्रकाश टाकत आहेत. गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो, जे वेदांचे विभाजन करणारे ऋषी होते. या दिवशी गुरूंचा सन्मान आणि त्यांचा आशीर्वाद घेणे आणि त्यांची पूजा करणे ही परंपरा आहे. वेदव्यास यांनी घोर तपश्चर्येनंतर वेद, पुराणे आणि महाभारत यांची रचना केली, म्हणून त्यांना आद्य गुरु मानले जाते. संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा असे देखील ओळखले जाते. यंदाची गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026 ला साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये गुरुला देवासमान दर्जा देण्यात आला आहे. या शुभ दिनी गुरुचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरुची मनोभावाने पूजा केली जाते. गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे, कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस गुरूंच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते व त्यामागील काही पौराणिक कथाही आहेत. महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे. ही परंपरा आज तागायत पाळली जात आहे. महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवतीसह एकूण 18 पुराणांची रचना केली आहे. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली. मग वेदव्यास हट्टीपणा करू लागले. त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला. तसेच जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल तेव्हा परत या, असेही सांगितले. त्यानंतर वेदव्यास यांनी घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या केली. त्यांच्या त्या घोर तपश्चर्येमुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. तसेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि 18 महापुराणाची रचना केली. महर्षी वेदव्यास यांना 4ही वेदांचे ज्ञान होते. त्यामुळेच या दिवशी गुरूंची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही, हे अत्यंत खरे आहे. दरवर्षी आपल्याकडे गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व देण्यात येते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून गुरूंच्या चरणी फुले अर्पण करतात. त्यासोबतच बरेच लोक उपवास करतात, भजन गातात किंवा त्यांच्या गुरूंच्या शिकवणीची पुनरावृत्ती करतात. अनेक ठिकाणी गुरु पूजा आणि आध्यात्मिक प्रवचनाने आयोजन देखील केले जाते. या दिवशी आपल्या पालकांचे, वडिलांचे आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात. गुरुचे मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीसाठी खूप आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेचे महत्व आपल्या जीवनात खूप खोलवर आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात गुरुपौर्णिमा हा एक विरामाचा दिवस आहे.
जेव्हा आपण त्या लोकांचे स्मरण करतो ज्यांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग आणि त्यांचे महत्त्व शिकवले आहे, त्यासोबतच त्यांनी आपल्याला चांगले वाईट ओळखण्यास देखील मदत केली आहे. हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर आत्मचिंतन आणि कृतज्ञतेसाठी देखील आवश्यक आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण जीवनात पहिले अक्षर शिकवणारे पालक गुरुसारखे असतात. इतकंच नाही तर सध्या आपापल्या वेगवेगळ्या ज्ञानांची गरज भासते आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या लोकांना गुरु मानतो आणि त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. गोष्टीतले वडाचे झाड काय सूचित करते? वडाचं झाड स्वतःच वाढतं. ते वाढवण्यासाठी कुणी संगोपन किंवा राखण करण्याची गरज नसते. वडाचं बी दगडाच्या खोबणीत जरी पडलं, त्याला फारसं पाणी नाही मिळालं तरी रुजतं, वाढतं. अगदी थोडी माती व थोडंसं पाणी पुरेसं असतं. कधी कधी माती व पाण्याशिवाय सुद्धा ते वाढतं. वडाचं झाड कायम प्राणवायू देतं. हा देण्याचा स्वभाव म्हणजेच गुरुतत्वाचं प्रतीक आहे. गुरु म्हणजे जो अंधकार, दुःख, एकटेपणा व अभाव दूर करतो आणि समृद्धी देतो. अभाव हा फक्त आपल्या मनातूनच असतो, म्हणून गुरु अभाव घालवतो व मुक्ती देतो. पौराणिक कथेनुसार पहिली गुरु पौर्णिमा हजारो वर्षापूर्वी साजरी झाली. तेव्हा भगवान शिव आदी गुरु यांनी आपले ज्ञान सप्तश्रींना, 7 ऋषींना दिले होते. हा दिवस मानवी इतिहासातील गुरु शिष्य परंपरेचा उगम मानला जातो. भगवान शिव हे केवळ विनाशक नसून ते ज्ञानाची मूळ स्तोत्र आहेत. त्यांनीच सर्वप्रथम योगाभ्यास आणि अध्यात्माचे गूढ ज्ञान जगाला दिले, म्हणून त्यांना आदिगुरु, पहिले गुरु किंवा दक्षिणामूर्ती असे संबोधले जाते. जेव्हा 7 ऋषी ज्ञानाच्या शोधात शिवाकडे गेले, तेव्हा शिवाने त्यांना अनेक वर्षे कठोर साधना करण्यास सांगितली. जेव्हा हे ऋषी पूर्णपणे तयार झाले, तेव्हा ग्रीष्म ऋतू संपल्यानंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला, आषाढ पौर्णिमा, शिवाने त्यांना उपदेश दिला. हीच पहिली गुरुपौर्णिमा ठरली. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी वेदाचे वर्गीकरण केले, 18 पुराणे आणि महाभारत लिहिले. त्यांनी मानवी जातीला ज्ञानाचा प्रचंड वारसा दिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी गुरुपूजन करण्याची प्रथा पडली. गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या जीवनातील अज्ञान दूर करून आपल्याला प्रकाशाकडे, ज्ञानाकडे नेणाऱ्या गुरुप्रती आदर व्यक्त करणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे तो दूर करणारा प्रकाश. गुरुपौर्णिमा हा दिवस भक्ती आणि ध्यानाचा आहे. गुरुदेव श्री रविशंकर सांगतात की गुरु हे केवळ शरीर नसून ते एक तत्व आहे. या दिवशी ध्यान केल्याने आणि मौन पाळण्याने साधकाची आध्यात्मिक प्रगती वेगाने होते. गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर मित्रमैत्रिणो, गुरुपौर्णिमा याचे महत्त्व काय आहे आणि गुरु हा आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक का आहे, याबद्दल तर तुम्हाला माहिती समजलीच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हा सर्वांनाही गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा. अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.